तुमचंही असं आहे का की उपवास तर आहे परंतु खिचडी सहन होत नाही? चला तर मग खिचडीने बनवता या पद्धतीने बनवा उपवासाची मसाला भाकरी. त्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ, अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, 1 मोठा बटाटा उकडून किसून घेतलाय, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर, थोडं जिरा पावडर, चवीनुसार मीठ घेतलंय. हे बटाट्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचंय, चांगलं मळून घ्यायचंय. इथे या पिठांऐवजी तुम्ही भाजणीचं पीठ घेतलं, उपवास भाजणीचं, तरीही चालेल. याच्यामध्ये वरई नाहीये, त्यामुळे तुम्ही हे सोमवारच्या उपवासाला, चतुर्थीला, महाशिवरात्रीला आणि सूर्यनारायणाच्या उपवासालाही खाऊ शकता. या पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचंय. थोडं पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची आहे आणि ही भाकरी आपल्याला तेल लावून भाजायची आहे. पाणी लावून भाजलं तरीही चालेल, परंतु तेल लावून भाजल्यामुळं चव अजूनच वाढते. या पद्धतीने भाकरी चांगली दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे आणि तूप सोडून घ्यायचंय. ही भाकरी तुम्ही बटाट्याची भाजी, उपवासाची शेंगदाण्याची चटणी, दही याच्याबरोबर खाऊ शकता. अतिशय चवदार लागते.